सत्र पाहायला मिळतं आणि अगदी 7 वाजण्याच्या सुमारास सामन्याला सुरुवात विजयासाठी 39 धावांचं लक्ष्य आणि कुणाल पाटील लेफ्ट आर्म गोल्डन इरा पहिल्याच बॉलवर विकेट आणि स्पोर्ट्समॅनशिप दर्शवत असताना पाहायला मिळतोय. बॅटची एज होती आणि इथे जर आपण पाहिलं तर मिस्टर देवा बॅक टू द पवेलियन. खूप चांगली स्पोर्ट्समॅनशिप आपल्याला पाहायला मिळाली, कारण देवाला स्वतःवर विश्वास होता. बॅटला स्पर्श करून जाणारा हा चेंडू होता आणि त्या अगोदरच पंचांच्या अगोदरच मात्र निर्णयाच्या अगोदर देवा मात्र बॅटिंग क्रीज सोडून तंबूच्या आसऱ्याला निघाला होता. आणि बाबा 9191 या टीमच्या माध्यमातून देवाचं मनपूर्वक धन्यवाद आहे स्पोर्ट्समॅनशिप दाखवल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. ऑन साईडला जरूर खेळलं गेलंय. मनगडाचा वापर केला. तत्पूर्वी एक धाव हेमंत कामणकर, एक जुने जाणते खेळाडू सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनगडाचा वापर करत असताना आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. समोरच प्रताप भोईर यांना आपण पाहू शकता. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर ॲज अ बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि श्याम पाटील ह्या वेळेला मात्र जरूर फिनवणी करत असताना पाहायला मिळत आहेत. कॉन्फिडंटली होते का? कारण ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय जाकीर खान आणि नासिर शेख सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन पंच विचारपूस करत असताना पंच विचारपूस करत असताना जागेवर जात आहेत. आणि यावेळेला नॉट आउट कोणत्याही प्रकारचा मात्र स्पर्श झाला नव्हता आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे. पहिल्याच षटकातील आतापर्यंत बॉल फेकून झाले 3. एक धाव. समित पाटील यांची खूप चांगली मेहनत समोरून आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर भावेशला आपण पाहू शकाल. चला वेळ दौडू नका, लगेच आपण गोलंदाजी मार्कवर घ्यायचं आहे. कुणाल पाटील एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. एका साईडला पियुष भोईर ब्रँड आहे पांजूचा. पंचांनी मात्र त्या ठिकाणी जरूर दर्शवलं गेलंय जाकीर खान आणि एका साईडला नासिर शेख सर दर्शवत असताना की फ्लड्स ऑन करायच्या आहेत का, यासाठी मात्र खेळ थोडासा थांबला गेलाय. ऑन साईडला जरूर खेळला गेला. खूप चांगला फटका तर आहे. डिप विकेट. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी 2 धावा पियुष भोईरच्या बॅटमधून येतील आणि दुहेरी आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 3 या धावसंख्येवर. 39 धावांचं लक्ष्य बाबा 9191 या टीम समोर आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड. लकी स्ट्रायकर्स एका साईडला. फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फिल्डर पुढे सरसावतील. गुलशनच्या वरून चेंडू निघून गेला होता. कुमार भोईर पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डबलवर पुन्हा एकदा भर दिली गेली आणि 2 धावे सहित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्याच बॉलवर कुणाल पाटीलने विकेट मिळवली क्वाड बॅहनच्या स्वरूपात. दुसऱ्या बॉलवर एक धाव आली. तिसरा बॉल डॉट आणि लगातार 2 बॉलवर 2 वेळा दुहेरी. अशा प्रकारे संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. बाबा 9191 या टीमची. मयूर पाटील आणि सिद्धार्थ म्हात्रे हे लकी स्ट्रायकर्स या टीमचे ओनर आहेत. तर कमळाकरजी जाधव साहेब. टॉस बॉल होता, परंतु खूपच खेळपट्टीच्या बाहेर असल्या कारणानं नासिर शेख सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला आहे. बॉल फेकून झाले ते 5. 39 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. अपील केली होती. अपीलमध्ये आत्मविश्वास नव्हता
आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळालं. ऑफ्टूमच्या थोडंसं बाहेर पिचिंग झाला होता. पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. विजयासाठी आता 18 बॉल आणि एकंदरीत 33 धावा. यस पंच फ्लड्स ऑन करण्यासाठी मात्र या ठिकाणी जरूर सांगितलं गेलंय. तर फ्लड्स ऑन करा. थोडा वेळ खेळ मात्र या ठिकाणी थांबेल. फ्लड्स ऑन झाल्यानंतर मात्र आपण मॅच स्टार्ट करणार आहोत. पेन क्रिकेट असोसिएशन चॅम्पियन प्रीमियर लीग 2024 सीझन 1 आदरणीय सन्माननीय प्रशांतजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जुचंद्र गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व. आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. मुख्य मंचावर आपलं सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. गोलंदाज प्रताप भोईर एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 39 धावांचा पाठलाग करताना 6 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. आता येणारे बॉल आहेत 18 बॉल मध्ये विजयासाठी 33 धावेची आवश्यकता. अप्रतिम वेट अँड वॉच केलं. अप्रतिम बॅकफूट पंच केला जातोय. बॅकफूट पॉइंटला चेंडू निघून जाईल. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. चेंडूवर येतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा हेमंत कामणकर यांच्या बॅटमधून येत असताना टाळ्यांचा कडकडाट होतोय. बाबा 9191 या प्ले स्टँड मध्ये व्हायला हवं. चेअर अप करायला हवं. अप्रिसिएशन करायला हवं क्रिकेटच्या खेळामध्ये. तर एखादा खेळाडू जर आपण पाहतायत कधी कधी आउट ऑफ फॉर्म जेव्हा जातो ना त्यावेळेला मात्र त्याला स्ट्रगल करावा लागतो. संघर्ष करावा लागतो. त्यावेळेला त्यांचे प्लेइंग 11चे खेळाडू प्लेइंग 15चे खेळाडू त्यांचा पाठबळ जेव्हा असेल तर तेव्हा मात्र त्या खेळाडूला एक मनाला उभारी मिळते की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ समाप्तीवर. स्विचिटचा फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो बाणासारखा वेगवान सरळ चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. स्वीट अँड स्मार्ट चौकार. स्विचिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केला चौकार.
संपन्न झाला. प्रताप भोईर पुन्हा एकदा स्विचिटचा फटका जरूर खेळला गेलाय. मिसटायमिंग स्ट्रोक होता. फिल्डर त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगल मेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि इथून जर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली पूर्ण केली जाते दुसरी धाव सुद्धा. बॅकअपसाठी येता येता सूरज त्या ठिकाणी चेंडूला कलेक्ट करतायत प्रताप भोईर आणि संघाची धावसंख्या सिंगल डबलने फलक हलतं राहतं. स्ट्राईक रोटेट होते ही खूप महत्त्वाची भूमिका राहिली, कारण जेव्हा तुम्ही स्ट्राईक रोटेट करता त्यावेळेला तुमची मानसिकता चेंज होते. प्रतिस्पर्धी संघावर दबाव ऑटोमॅटिकली वाढतो आणि हे कॅल्क्युलेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं फार महत्त्वाची गोष्ट असते. 39 धावांचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचली. बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक दुसरं. विजयासाठी आता इथून जर आपण विचार केला तर 25 धावेची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 15. विजयासाठी बाबा 9191 या टीमला 15 बॉल 25. प्रतिम रिव्हर्स स्वीप पॅटर्न करण्याचा प्रयत्न केला गेला होता. श्याम पाटील यांनी लगेच सांगितलं कुणाल पाटीलला तू सावध राहा, कारण इथून मात्र जर आपण पाहिलं तर चेंडू जर सुटला तर कदाचित नशिबाचा चौकार सुद्धा मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाईल. डॉट बॉल आला आणि संघाची धावसंख्या 14. ही खासियत राहिली प्रताप भोईरची. कमबॅक कसं करावं, फलंदाजाला रीड कसं करावं, त्याची बॅटिंग स्टँडिंग पोझिशन कशी आहे याचं परिपूर्ण मूल्यांकन करणारा गोलंदाज प्रताप भोईर. ट्युरीचा ब्रँड आहे. ऑन साईडला पुल केला जातोय. चेंडू निघून जाईल डिप मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. ढिसा क्षेत्ररक्षण. फंबल झाले होते त्या ठिकाणी. 2 धावा. कुमार वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. फिट अँड फाईन. नाईस पर्सनॅलिटी. फेक येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत हेमंत कामणकर यांच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 16. अतिशय सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेचं. नेत्रदीपक 12 संघाच्या संघ मालकांनी अतिशय सुंदर जोमाने कष्ट घेतले आणि आज खेळाडूंना जो व्यासपीठ मिळवून देण्याचं कार्य केलंय ते महान आहे. इथून ऑन साईडला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेला फलंदाज फसतोय आणि फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. फलंदाज हेमंत कामणकर यांच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पवेलियन. प्राइजलेस विकेट, बिग विकेट. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर. संघाची धावसंख्या 16. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 23 धावेची आवश्यकता असेल. 12 बॉल 23 धावा बाबा 9191 या टीमला विजयासाठी. सामने खेळवायचे आहेत जेणेकरून जेवढे लवकरात लवकर सामने मात्र या ठिकाणी कंप्लीट होतील, आजचा शेड्यूल पूर्ण होईल तेवढंच मात्र आपलं खूप खूप धन्यवाद असेल. टीम 94 कामन आणि कानाई स्पोर्ट्स पाये आपण पाहू शकतायत. असं सामना नेक्स्ट मॅच सामना क्रमांक 5 आपल्या भेटीला येईल. कानाई स्पोर्ट्स पाये टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले आणि टीम 94 कामन टीमला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं गेलंय. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 23 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. परत जे आमच्या व्यासपीठावर आहेत सॅमला आपण पाहताय, शिवाजी भुरे यांना आपण पाहू शकाल. अथक परिश्रम अथक मेहनत या स्पर्धेला घेतलेत. ऑक्शन पासून तर आपण पाहू शकलात प्रत्येक खेळाडूची विभागणी झाली. ऑक्शन मध्ये प्रत्येक खेळाडूंचा करार झाला, लिलाव झाला आणि संदीपजी गावण सर आणि निशांतजी पाटील यांनी मात्र खूप चांगलं कव्हर केलं. सिद्धार्थ यांना आपण पाहतायत लॉंग ऑफच्या दिशेने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 16. विजयासाठी 23 धावेची आवश्यकता आहे. शॉट थर्ड मॅन, मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर थोडंसं खाली आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर लॉंग ऑफ घेतला गेलाय. त्यानंतर लॉंग ऑन आपण पाहतायत. नंतर आपण पाहू शकतायत एक मिड ऑन, डीप मिड विकेटचा एक मोठा गॅप, डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग, एक शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन. अशा पद्धतीने मात्र फिल्डिंग सजवली गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 16. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये
विजयासाठी जर आपण पाहिलं तर 23 धावेची आवश्यकता असेल. 12-23 समीकरण. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर अवनीश यादव एक चांगला गोलंदाज आहे. ऑन साइडला खूप चांगला फटका तर आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक गुलशन मात्र पुढे सरसावेल. ब्रँड ऑफ पांजू फेकी करेल. तत्पूर्वी 2 धावा चित्याच्या चपळाईने पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन, चॅम्पियन प्रीमियर लीग एक संकल्पना हाती घेतली आणि खऱ्या अर्थानं स्वप्न होतं की आपण चॅम्पियन प्रीमियर लीग भरवायची आणि ते स्वप्न च्या पहिल्याच दिवसामध्ये पूर्ण होत असताना येणारे 2 दिवस 2 रात्री अप्रतिम चांगलं क्रिकेट आपल्याला अजून जोमाने पाहायला मिळेल. पायवरचा चेंडू होता आणि यस ॲब्सोल्युटली प्लम. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. अनबिलिव्हेबल. अवनीश यादव एक बेस्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, जी विकेट मिळायला हवी होती ती विकेट मिळते. फलंदाज बॅक टू द डगआउट. गॉन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले 2. 10 बॉल आणि विजयासाठी 21 धावा 210च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. चॅम्पियन प्रीमियर लीग कृपया करून बाबा 9191 या संघाचे मात्र आपण पाहतायत 12th मॅन आहेत, परंतु पुन्हा एकदा बॉलर तयार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलचा व्यवस्थित समन्वय होऊ शकला नाही आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते लेग बाईटच्या स्वरूपात. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी राहिली अवनीश यादव. चांगली गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. मोठे फटके मारून देत नाहीये, ही त्याची खासियत राहिले. ज्या अनुषंगाने गोलंदाजी केले, अचूक टप्पा आणि भेदक मारा. बॉल आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी 20. ऑन साइडला खेळला गेलाय. खूप चांगला फटका तर आहे, परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. गुलशन महेंद्र कांबडी या वेळेला बाद होताना पाहायला मिळतोय. गोट्या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली, परंतु इथे कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला. मैदानाच्या आतमध्ये ती गुणवत्ता सिद्ध करू शकला नाही. गुलशनने कोणतीही मिस्टेक केली नाही. फलंदाज झील करवी बॅक टू द पवेलियन. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत फलंदाजाला रीड करत मात्र त्या अनुषंगाने गोलंदाजी आतापर्यंत केली जाते. म्हणजेच जे खेळाडू आपण पाहता जेव्हा लीग फॉर्मॅटमध्ये एकमेकांची तर ओळख असते, परंतु डावपेच आखण्यासाठी मात्र आपण पाहतायत परिपूर्णता तुम्हाला लागते. आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत अवनीश यादववर दाखवलेला विश्वास कर्णधाराने आणि आयकॉन प्लेयरने तो आतापर्यंत अवनीश यादवने सार्थ ठरवला गेलाय. खूप चांगली गोलंदाजी. लेफ्ट हँड बॅटर अकबर शेखला आपण पाहतायत.
अकबर एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आता सिच्युएशन थोडीशी डाऊन आहे. ज्या पद्धतीने नाजूक स्थितीमध्ये संघ सापडला गेलाय. बाबा 9-1 8 बॉल आणि 20 धावा हे सामन्याचं समीकरण. जेव्हा संघ संकटात सापडतो त्यावेळेला मात्र वर्चस्व गाजवण्याचं काम मात्र काही फलंदाज जरूर चांगल्या पद्धतीने खेळ करत असतात आणि त्यांना मात्र आपण पाहू शकता एक गेम चेंजर खेळाडू म्हणून एक शिक्का लागतो. त्यामध्ये अकबर शेख होईल का? हलकेश हाताने सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाते, एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 20 या धावसंख्येवर सचिन भोईर पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. खूप चांगली बॅटिंग केली होती टिवरीच्या मैदानात. दीपेश स्मृती चषक 2024 आपण पाहिलं टिवरीचं ते मैदान आणि सचिन भोईरने क्लास बॅटिंग केली होती. 4 चेंडूवर 4 षटकार मारून मात्र इरादे पक्के स्पष्ट केले होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे ती 20 वर जाऊन पोहोचली गेली. आता 19 धावेची आवश्यकता असेल बाबा 9-1 या टीमला. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 19. 7 बॉल्स रिमेनिंग अँड 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. खूप चांगला चेंडू होता, पायावरचा चेंडू अगदी मात्र ब्लॉकर स्वतःला करून घेतलं होतं. परफेक्ट यॉर्कर कसा असावा याचं ताजं उदाहरण जर आपण पाहिलं तर डेफिनेटली अवनीश यादव. बॅटला स्पर्श करून जाणारा हा चेंडू शॉर्ट फाईन लेगला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 4 षटकांमध्ये 39 धावांचा पाठलाग करताना परिपूर्ण नामुष्की ओढवले गेले आणि 3 षटकांमध्ये आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 20 या धावसंख्येवर. म्हणजेच इथून 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 19 धावा. चला जास्तीत जास्त मीटिंग करू नका, वेळ दौडू नका. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. सामना क्रमांक 4 सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हर केलं जातं. 3 कॅमेरा सहित अतिशय सुंदर क्लॅरिटी आणि क्वांटिटी पेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. चला नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. नासिर शेख सर तेच दर्शवतायत की वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 19 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन आत्मविश्वास. ही फार महत्वाची भूमिका असणार आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. प्लस स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स, कारण स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर तुम्हाला ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. तसंच एक स्वतःचा ब्रँड हा बनला पाहिजे. प्रत्येक खेळाडू ब्रँडवर फोकस न करताना एक स्वतः ब्रँड बना, तरच तुम्ही मात्र बहुचर्चित होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 20. 6 बॉल 19. अकबर शेख एका साईडला आपण पाहत आहेत. चला स्पीडअप करा जरा गेम. पंच मात्र हेच दर्शवतायत वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल मिस्टर सचिन भोईर. सचिन भोईरवर दारोमदार आणि जबाबदारी स्वीकारले गेले. चला प्रताप भोईर अँड कंपनी थोडंसं जरा सहकार्य करा प्लीज. सॅम राऊत, समित पाटील यांना आपण पाहतायत. त्या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगली मेहनत त्यांनी सुद्धा घेतले. आज प्रत्येक खेळाडूला चांगला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी संघ मालकांनी अतिशय सुंदर सहकार्य केले या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण प्रत्येक संघ मालकाची इच्छा असते की मी चॅम्पियन्स बनावं, माझा संघ चॅम्पियन्स बनावं, परंतु त्यासाठी मात्र 100% हे मात्र प्रत्येक प्लेइंग 11च्या खेळाडूने, प्रत्येक प्लेइंग 15च्या खेळाडूने द्यावं. ते एफर्ट दिसले पाहिजेत क्रिकेटच्या खेळामध्ये मैदानात. चला अजून चेंडू डिलिव्हर्ड होत नाहीये, प्लीज थोडंसं वेळ दौडू नका प्लीज. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू फार वेगाने निघून जाईल. वन बाउन्सने चेंडूला फील्ड केलं, चेंडूला रोखलं गेलं. बॅकअप चांगला मिळतोय आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील अकबर शेखच्या बॅटमधून. 2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 22. श्याम पाटील एका साईडला आपण पाहतायत. ईस्टर्नच्या पाठीमागे गेली कित्येक वर्ष अतिशय वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन जुचंद्र टीम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 22 धावा. 22 रन्स, 5 बॉल आणि 17 धावा हे सामन्याचं समीकरण. जोमाने खेळ सुरू आहे क्रिकेटच्या मैदानात. आपण सातत्याने लीगच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला गुणतालिकेमध्ये लक्ष द्यावं लागतं. तुम्ही मात्र किती धावांनी जिंकतायत, किती धावांनी पराभूत होतायत याकडे फार बारकाईने लक्ष दिलं जातं. चला प्रत्येक बॉलवर टाइम स्पेंड करू नका प्लीज. आम्ही समजू शकतो की लेफ्ट हँडला बॅटर आहे आणि राईट हँड बॅटर आहे, वेळ दवडला जाईल, परंतु तेवढं तुम्ही मात्र स्ट्रॅटेजी अगोदरच आखा. 5 बॉल 17 धावा.
चेंडूला सोडून दिलं. आपण पाहिलं तर चेंडूला सोडून देत असताना जाकीर खान सर त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा करत असताना थोडंसं प्रेशर जरूर असेल. सचिन भोईर एक अतिशय चांगला खेळाडू म्हणून अष्टपैलू नेतृत्व कसं असावं हे मात्र सचिन भोईरने आपल्या टीममधून पांजू टीममधून दाखवून दिलं गेलंय. जेव्हा जेव्हा मात्र त्याला संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं पांजू स्पोर्ट्स पांजू या टीममधून. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतायत व्हाईट बॉल येईल का. मात्र यस व्हाईट बॉल येत असताना आपण पाहू शकाल अकबर शेख त्या ठिकाणी नासिर शेख सरांशी डिस्कस करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत की एक्झॅक्टली काय झालं गेलंय. तिथून लगेच नासिर शेख सर हे सुद्धा एक चांगले खेळाडू म्हणून ज्यांनी भरपूर कारकीर्द गाजवली MRIच्या बॉलवर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अमृत 11 या टीम मधून खेळत असताना MRIच्या बॉलवर अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळाला. 24 धावा 24 रन्स बॉल फेकून झाले ते 5 बॉल आणि 15 धावा. यस पंच रिव्ह्यू घेत आहेत. यस कमरेच्या वरती आहे का बिमरच्या स्वरूपात हे आपण पाहिलं जाणार आहे. तत्पूर्वी आपण डिसिजन पेंडिंग विशाल नाईक सर थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत. यस व्हाईट बॉल आहे म्हणजेच इथे आता आपण पाहिला एक्सटेंड होणार नाहीये. नो बॉल यावेळेला आपण पाहतायत नो बॉल नाहीये. मात्र या ठिकाणी जो रिव्ह्यू दिला गेला होता तो आपण पाहतायत. खेळपट्टीच्या बाहेर आपण ज्या पद्धतीने पाहतो तो नव्हता. बिमरच्या स्वरूपात त्यांनी रिव्ह्यू घेतला होता तो मात्र या ठिकाणी फेल झालेला आहे. एक्सटेंड होणार नाहीये. तर व्हाईट बॉल आला. ऑन साईडला फ्लिकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली. 2 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 26 धावा. 6 बॉल 19 धावांची गरज असताना आपण पाहतायत ज्या पद्धतीने आतापर्यंत व्हाईट बॉल आले आणि तदनंतर एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केल्या आणि त्याचा परिणाम आतापर्यंत आपण पाहू शकताय. धावसंख्या 26. आता येणारी बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये 13 धावेची आवश्यकता आहे. 4 बॉल 13 रन्स. बाबा 9191 या टीमला विजयासाठी 6 बॉल 19 धावेची आवश्यकता असताना आपण पाहू शकतायत 4 बॉल आणि 13 धावेंवर हा सामना येऊन राहिलाय. गोलंदाज सचिन भोईर श्याम पाटील अगदी आपण पाहतायत खेळपट्टीच्या बाजूला. ही खासियत राहिली त्यांची गेली कित्येक वर्ष आपण पाहिलंय. क्लीन बोल्ड शफल झाले होते. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फलंदाज बाद दांडीगुल. तीन चेंडू आणि 13 धावा हे सामन्याचं समीकरण. सामना रफ अँड टफ.
बाबा 9191 वर्सेस आपण पाहतात लकी स्ट्रायकर्स या दोन टीम मध्ये अतिशय कडवी झुंज. ऑन साइडला फटका तर चांगला आहे परंतु क्लिअर होईल का नाही. खूप चांगल्या जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज या ठिकाणी बाद होताना कुमार त्या ठिकाणी कोणतीही चूक करणार नाहीये. नो मिस्टेक. फलंदाज बाद. 2 बॉल 13 धावेची आवश्यकता. गॉन. मैदानात तर फार बरं होईल की जेणेकरून मात्र वेळ आपला वाचेल तेवढाच आणि आपलं सहकार्य लाभेल या चॅम्पियन प्रीमियर लीगला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 26 धावा. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण विचार केला तर 4. आता 2 बॉल आणि 13 धावेची आवश्यकता. सचिन भोईर इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक वर पोहोचला गेलाय सचिन भोईर. मात्र विकेट हॅट्रिक घेऊन चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये पहिला असा गोलंदाज ठरेल का याकडे लक्ष असेल. अतिशय दमदार आणि शानदार असं आयोजन या स्पर्धेचं आपण अनुभवतायत पाहतायत प्रिन्स मूवीजवर. जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला स्पीडअप करा जरा गेम प्लीज. वारंवार सूचना करायला लावू नका कारण आयोजकांकडून आम्हाला सूचना येते. 2 बॉल 13. उद्याचा दिवस आपण शेड्यूल पाहतात आणि उद्याचं रिपोर्टिंग असेल ते 12 वाजता ॲक्युरेट आपण पाहतायत. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग जरूर केला. विकेट हॅट्रिक साध्य झाली. सचिन भोईरच्या नावावर फर्स्ट विकेट हॅट्रिक. क्या बात है सचिन भोईर. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. मॅग्निफिसंट बॉलिंग. आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना फलंदाजाला परिपूर्ण मात्र थैथया नाचवलं. आणि इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 13 धावा. घेऊया एक डीजे ब्रेक. उद्याच्या दिवसात नेक्स्ट मॅच यावेळेला आपण टायमर सेट करणार आहोत. 4 षटकं ही तुम्हाला 15 मिनिटात, मात्र 3 षटकं ही 15 मिनिटात तुम्हाला फेकली गेली पाहिजे. त्याची दखल घ्या. 15 मिनिटाच्या वरती जर 1 सेकंद जरी वरती झाला तर तुम्हाला एक 38 सर्कल मध्ये खेळाडू आणावा लागेल. गुड डिलिव्हरी. खूप चांगली गोलंदाजी सचिन भोईर. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. मॅग्निफिसंट बॉलिंग. काय गोलंदाजी केली. भन्नाट फॉर्मामध्ये असलेला परफॉर्मन्स देत असताना पाहायला मिळतोय आपल्याला. या संघामध्ये का निवडलंय, का माझ्यावर विश्वास टाकलाय आणि हे दर्शवत असताना त्या विश्वासाला सार्थ कामगिरी केली. मॅच समाप्त झाल्यानंतर आपण लगेच हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे लाईनअप मध्ये. कारण मैत्रीपूर्ण संबंध आपले टिकवावे आणि डिसिप्लिन क्रिकेट नेहमीच आपल्यापर्यंत झालं पाहिजे आणि ते डिसिप्लिन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम. सचिन भोईरने उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी करत मात्र सामन्यावर पकड निर्माण केली. 6 बॉल आणि 19 धावेची आवश्यकता असताना 2 ते 3 एकंदरीत आपण पाहिलं तर 2 वाईट बॉल आल्यानंतर कमबॅक केलं सचिन भोईरने आणि इथे विजयावर शिक्कामोर्तब केला तो संघ लकी स्ट्रायकर्स. कॉंग्रॅच्युलेशन. आता होणारा सामना आपण पाहतायत. कान्हाई स्पोर्ट्स पाय टीमला सूचना असेल की आपल्याला 3 षटकं ही 15 मिनिटातच फेकली गेली पाहिजे. त्याची दखल घ्या. ज्यावेळेला फलंदाज बाद होईल
त्यावेळेला टायमर थोडंसं थांबवलं जाईल, परंतु त्या अगोदर तुम्ही जास्तीत जास्त उशीर करू नका. आपण पाहतायत मोहनदादा पाटील यांना आपण पाहू शकतायत आज स्कूटिंग मध्ये अतिशय सुंदर लुक वेलकम. त्याचप्रमाणे भानुदास पाटील, मयूरजी म्हात्रे यांना आपण पाहतायत. आपण या व्यासपीठावर प्रेझेंटी लावून मात्र आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर असतील. भानुदास पाटील यांना आपण पाहतायत. तर एक चांगलं क्रिकेट आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. ज्या वेळेला सामन्याला सुरुवात होईल तेव्हा मात्र आपण चंद्रपाडाचं